मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता छान तयार झालेली असते। लक्ष्मीपूजन असल्यामुळे तिने दाराभोवती खूप छान अशी रांगोळीसुद्धा काढलेली असते। त्याचबरोबर ती आता दिवे लागण्याच्या वेळी सगळे दिवेसुद्धा लावून घेते। त्यानंतर ती आता सारखी गेटकडे पाहत असते। तिला असं वाटतं की आज कुणीतरी येणार आहे, म्हणूनच तिचं लक्ष सारखं सारखं गेटकडे जात असतं। तर दिवे लावता लावता तिच्या मनात येतं की दिवाळी आहे आणि मधुभाऊंना दिवाळीचा सण हा खूप आवडतो। त्यांना खूप आनंद होतो दिवाळी आली की। उद्या मधुभाऊंना भेटायला तरी जायला हवं, पण जाण्यासाठी पोलिसांची परवानगी तर नक्की घ्यावी लागेल। आणि मी सरांना तरी कसं सांगू शकते की मला मधुभाऊंना भेटण्यासाठी परवानगी द्या म्हणून। मी यावेळी जरा जास्तच ताणून धरलंय, कारण त्यांच्याबरोबर मी बोलत सुद्धा नाहीये। त्यांनाही वाईट वाटत असेल। मग असं म्हटल्याबरोबर ती म्हणते की आज दिवसभर कुठे असतील सर, मला दिसले सुद्धा नाही आणि त्यांनी फोन सुद्धा केला नाही। तेवढ्यातच कल्पना तेथे येते आणि म्हणते, सायली ऐक ना ग, ह्या सुद्धा पणत्या लावून घे। आणि आज कसं आहे ना, लक्ष्मीपूजन आहे, अर्जुन आला की आपण लगेच लक्ष्मीपूजन करून घेऊयात। तेव्हा सायली म्हणते हो चालेल, पण अजून हे कसे आले नाहीत, ते नक्की कुठे गेले आहेत तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा कल्पना म्हणते नाही ग, मला वाटलं तुला माहीत असेल। हो, पण मगाशी ना ग अर्जुनचा चैतन्याला फोन आला होता आणि महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे तू सुद्धा इकडे निघून ये असं तो म्हणाला होता। मग चैतन्य सुद्धा तिकडे गेला। पण नशीब हा सायली, आज अश्विन तरी आहे घरी, नाहीतर माझ्या अश्विनला कधीही सुट्टी नसते। डॉक्टरांना कसला आलंय ग दिवाळी आणि कसला आलंय दसरा। ती आता हसते आणि म्हणते मला वाटलं होतं की अर्जुन दिवे लागणीपर्यंत नक्कीच येईल, पण आता कुठे गेलाय काय माहीत। बरं ऐक ना सायली, मी आतमध्ये आहे, तू हे सगळं लावून घे हा। मग सायली हो असं म्हणते। कल्पना ही तेथून गेल्यानंतर सायलीच्या मनात सारखंच येत असतं, अर्जुन सर नक्की कुठे गेले असतील, अजून का आले नसतील घरी। असंच दिवे लावत असताना तिला समोरून अर्जुन येताना दिसतो। तेव्हा ती त्याच्याकडे प्रेमाने पाहतच राहते। मग नंतर तिला समजतं अर्जुनच्या पाठीमागे कुणीतरी आहे, म्हणून ती आता अगदी टक लावूनच पाहू लागते। त्याच वेळी आता अर्जुनच्या पाठीमागे मधुभाऊ असतात आणि मधुभाऊंच्या पाठीमागे कुसुमताई आणि त्याचबरोबर चैतन्य हे देखील असतात। आता मधुभाऊंना पाहताच सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो। एका क्षणातच तिचे डोळे पाणवतात आणि मधुभाऊ असं म्हणून ती पळतच पुढे जाते, मधुभाऊंना घट्ट मिठी मारते। सायलीने आता मधुभाऊंना खूपच जोरात आवाज दिलेला असतो। तेव्हा प्रताप, कल्पना, त्याचबरोबर विमल, अश्विन हे सर्वजण आता सायलीने तो आवाज दिला म्हणून बाहेर येतात। समोर पाहतात तर मधुभाऊ असतात, त्यांनाही खूप आनंद होतो। सायली आणि मधुभाऊंची भेट अखेर दिवाळीला होतेच। मधुभाऊ सुटून आल्यामुळे सायलीचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो। अस्मिता मात्र जरा चिडलेली असते की हे मधुभाऊ आलेच कसे। तेव्हा अर्जुन आता खूपच खुश असतो, कारण सायलीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यालाही खूपच आनंद झालेला असतो। दुसरीकडे नागराज हा खूप चिडलेला असतो, कारण मधुभाऊ आता बाहेर आलेले असतात। जर मधुभाऊ आता बाहेर आले आहेत तर अर्जुनच्या मदतीने एक एक सत्य ते बाहेर काढतील। सर्व सत्य त्यांना समजेल, म्हणजेच सायली ही तन्वी आहे, त्याचबरोबर त्या खुनाबद्दल सुद्धा। अर्जुन आता व्यवस्थित मधुभाऊंना सगळं काही विचारून सुद्धा घेईल असं आता नागराजच्या मनात असतं। असं झालं तर माझं काही खरं नाही असंही नागराजला वाटतं। तेवढ्यातच सुमन आता तेथे आवरून येते आणि म्हणते, अहो काय चाललंय तुमचं, तुम्ही इथेच बसलात का? अहो आवरून या ना पटकन, तुम्हाला माहिती ना यावर्षीची दिवाळी किती खास आहे। तेव्हा नागराज रागातच म्हणतो, कसली खास आहे, कारण एक गोष्ट सुद्धा मनासारखी घडत नाहीये। त्यावेळी सुमन म्हणते, हो म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? अहो खूप वर्षांनी आपलं कुटुंब एकत्र असणार आहे या दिवाळीला, कारण प्रतिमा वहिनी आपल्या सर्वांबरोबर दिवाळी साजरी करणार आहेत। किती आनंदाचे दिवस असणार आहेत हे, असं म्हणून ती त्याला समजावते। आता मला तुम्हीच सांगा, तुमच्या मनासारखं काय होत नाहीये। त्यावेळी आता नागराज म्हणतो, या घरामध्ये माझ्या मनासारखं तरी काय होतंय सुमन, तूच सांग ना आता, कारण वहिनीला काही आठवतंय का? नाही ना, आपण जेवढं सांगतोय ना तिला तेवढंच तिला माहीत आहे। आणि तिला जर सगळं काही आठवत असतं तर आपण सर्वांनी आनंदाने अगदी दिवाळीसुद्धा साजरी केली असती, हो की नाही?
तेव्हा सुमन्स म्हणते, आपण जे सांगू ना त्यावर विश्वास ठेवण्याचा अगदी त्या मनापासून प्रयत्न करतायत. आता देव करो आणि त्यांची स्मृती लवकरात लवकर परत येवो, असं सुमन जेव्हा म्हणते तेव्हा आता नागराज म्हणतो, हो बरोबर आहे तुझं, येऊ दे तिची स्मृती परत. तेवढ्यातच रविराज आणि प्रतिमा हे दोघेही आता तेथे येतात. तेथे आल्यानंतर, काय नागराज, अरे तू सुमनला मदत करतोस की काय, असं हसतच रविराज विचारतो. मग नागराज म्हणतो, हो दादा, आपलं ते थोडंफार मदत करू लागतोय आता तिला. त्याचवेळी आता तन्वी कुठे आहे असं आता रविराज विचारतो. मग आता तन्वीचा मूड अजूनही ठीक नाही आहे, ती तिच्या रूममधून बाहेर आली नाही आहे असं आता सुमन म्हणते. तेव्हा आता तिच्या मूडला काय झालं असं रविराज रागातच विचारतो. कारण मी माझा मूड तर अगदी ठीक केला आहे, मग तिच्या मूडाला आता झालं तरी काय. मी ऐन दिवाळीमध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करतोय, तिच्या सगळ्या चुका माफ करण्याचा प्रयत्न करतोय, मग तिला झालं तरी काय, असं रविराज खूप रागात जेव्हा म्हणतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, अहो थांबा ना, तुम्ही चिडू नका ना जरा. सुमन ऐक ना गं, अगं जरा तन्वीला आवाज देते का तू, कारण मी नाही जात आता तिच्या रूममध्ये, मला मोठ्याने आवाज नाही देता येणार. तेव्हा ठीक आहे असं आता सुमन म्हणते आणि तन्वीला मोठ्या मोठ्याने आवाज देऊ लागते. त्याचवेळी आता प्रिया तेथे येते आणि रागातच म्हणते, काय झालं सुमन काकू, कशाला मोठ्या मोठ्याने ओरडतीयेस, झालं काय नक्की सांग ना. मग आता प्रतिमा म्हणते, अगं तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी बघ ही नवीन कपडे आणली आहे, घे ना, घालून दाखव त्यांना. मग आता ती तेवढ्याच रागात म्हणते, काय करू, कुठे मिरवायचंच नाही आहे मला, तर मी ही नवीन कपडे घालून तरी काय करू. तेव्हा आता सर्वांना प्रचंड धक्का बसतो की ही तन्वी एवढी उद्धट कशी काय, आणि रविराज देखील रागातच तिच्याकडे पाहतो. तेव्हा प्रिया आता पुढे म्हणते, इथे तोंड दाखवायची सुद्धा चोरी झाली आहे. मग रविराज म्हणतो, अगं पण, त्यावेळी आता ती काहीही बोलत नाही. मग नागराज हा पटकन उठतो आणि म्हणतो, तन्वी, अगं तुला काही कळतं की नाही, दिवाळी आहे ना, आणि तू अशी तोंड पाडून बसली तर कसं होणार, एवढं काहीही झालेलं नाही आहे, तू जरा शांत राहतेस का तन्वी, असं नागराज तिला सल्ला देत असतो. मग आता ती म्हणते, काका मी माझी चूक ना अगोदरच कबूल केली आहे, मग मी अशी कशी शांत राहू, तुम्हीच सांगा ना आता, कारण मला दिसतंय की तुमच्या नजरेतून मी पूर्णपणे उतरून गेली आहे, पण माझी मनस्थिती कुणीच समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे. कारण मी या अगोदर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण परत परत मी आता तेच नाही ना करू शकत. तेव्हा आता हे ऐकून सर्वांना प्रचंड धक्का बसतो. पण आता मी ठरवलंय की ही दिवाळी मी नाही साजरी करू शकत, पण तुमचं चालू द्या हां, तुम्ही अगदी आनंदाने ही दिवाळी साजरी करा, असं ती रविराज, नागराज, प्रतिमा आणि सुमन यांना म्हणते. पुढे आता ती सर्वांना अजून एक सल्ला देते की तुम्ही पणत्या लावा, रांगोळी काढा, नवीन कपडे घाला, फटाके वाजवा, मला यातलं खरंच काही नकोय, कारण माझं दुःख हे माझ्यापाशी. ती आता रडण्याचं नाटक करते आणि मग तेथून जाते. तेव्हा आता ती तेथून गेल्यानंतर रविराज अगदी रडवेलाच होतो आणि म्हणतो, या मुलीबरोबर कसं वागावं ना कधी कधी कळतच नाही. असं वाटतं ना, आईवडिलांविना वाढलेली मुलगी ही हट्टी असेल, तापट असेल, परंतु कधी कधी तर हिचं वागणंच समजत नाही. तेवढा हट्टीपणा तर मी समजू शकतो ना. कधी कधी असं वाटतं प्रतिमा ही विचित्र नाही तर अगदी खुनशी वाटते आपल्याला. आता कधी कधी चिडते काय, असं डोळ्यात पाणी आणते काय, आता बाप म्हणून मी करायचं तरी काय, तूच सांग प्रतिमा, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतो. तेव्हा नागराज म्हणतो, दादा तू काळजी करू नकोस रे, मी समजावतो तन्वीला, ती समजेल लगेच, पण मी तुला एक प्रॉमिस करतो की ही दिवाळी आपण सर्वजण एकत्र साजरी करायची आहे. तेव्हा नागराज आता तिला समजवण्यासाठी तिच्या रूमकडे जायला निघतो. दुसरीकडे आता सायली खूप रडत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, बाळा तू स्वतःला सावर जरा. सायली, अगं मी आलोय. मग आता ती म्हणते की मधुभाऊ, माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये की तुम्ही आला आहात म्हणून. अहो मला वाटलंच नव्हतं की मी तुम्हाला पुन्हा कधी अशी परत पाहू शकेल म्हणून. तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो, कारण सायलीच्या चेहऱ्यावर काहीही झालं तरी आनंद आलेला असतो, म्हणूनच घरातील सर्वजण सुद्धा खूप खुश असतात. मधुभाऊ म्हणतात, अरे बाळा मी खरंच आलोय, मी तुझ्यासमोर इथे उभा आहे.
तेव्हा पुढे ते आता तिला गुड न्यूज सांगतात. अगं, गेल्या वर्षासारखा एक दिवस नाही आलो मी, परत न जाण्याकरता आलो आहे. हे ऐकताच तर सायली अजूनच खुश होऊन जाते. प्रताप, कल्पना आणि त्याचबरोबर कुसुम या सर्वांना आनंद होतो. तर अस्मिता आश्चर्याने मधुभाऊंकडे पाहू लागते. आता ते अर्जुनबद्दल सांगतात की जावई बापूंनी मला जामिनावर बाहेर काढलं. हे ऐकताच सायली अर्जुनकडे पाहतच राहते. आता अर्जुनने मधुभाऊंना कायमचं बाहेर काढलंय हे ऐकून सायली एवढी खुश होते की ती खूप प्रेमाने अर्जुनकडे पाहत राहते. त्यामुळे अर्जुन आता स्माईल करतो आणि म्हणतो, माझ्याकडून एवढी मोठी चूक घडली होती, आता ती मला सुधारणं गरजेचं होतं ना. आता आनंदाच्या भरात ती पुन्हा एकदा मधुभाऊंना मिठी मारते. घरातील वातावरण अगदी इमोशनल झालेलं असतं, परंतु सर्वजण खूप खुश असतात, कारण सायलीच्या चेहऱ्यावरील आनंद हा घरच्यांसाठी सर्वात जास्त महत्त्वाचा असतो आणि अर्जुनसाठी तर अगदी स्पेशल असतो. तिला आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अर्जुनने खूप छान असं गिफ्ट दिलेलं असतं, ते म्हणजे भाऊ हे कायमचे जेलमधून बाहेर आले आहेत. तेव्हा सायली आता सारखीच मधुभाऊंना मिठी मारून रडत असते. तेव्हा ते पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. सायलीचं मधुभाऊंवर किती प्रचंड प्रेम आहे सर्वांना समजतं. अर्जुनच्याही डोळ्यात आता त्या दोघांचं ते प्रेम पाहून चटकन पाणी येतं आणि तो सुद्धा आपले अश्रू पुसत असतो. त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात, सायली बेटा ऐक ना ग, बास ना आता, रडू बास कर. तेव्हा ती म्हणते, नाही मधुभाऊ, मला तुमच्या कुशीमध्ये रडू द्यात, कारण मला खूप आनंद झालाय. खूप दिवसानंतर मी तुमच्याबरोबर एवढा वेळ घालवणार आहे, त्यामुळे मला अगदी मनसोक्त रडू द्या, असं म्हणून ती अगदी हुंदके देतच रडू लागते. तेव्हा आता ती म्हणते, खूप वर्षांचे अश्रू साठले आहेत असं वाटतंय मला मधुभाऊ. तेव्हा ते अगदी लहान बाळासारखं तिला म्हणतात की बाळा, अगोदर तू शांत हो. आता ती त्यांचे हात पकडते आणि म्हणते, मधुभाऊ तुम्ही मला असे परत कधी भेटाल ही आशाच अंधुक झाली होती हो, कारण डोळ्यासमोर फक्त आणि फक्त अंधार होता मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ आता म्हणतात, तुझ्या पाठीशी तुझा नवरा उभा असताना तुझ्या डोळ्यासमोर अंधार तरी कसा असेल सायली, तू असा विचार तरी कसा करू शकते बाळा. तेव्हा सायली आता कौतुकाने अर्जुनकडे पाहत असते. मग मधुभाऊ म्हणतात, जावई बापूंनी मला जो शब्द दिला होता ना तो पाळला आहे, कारण त्यांनी मला त्या तुरुंगातून बाहेर काढलं. त्यावेळी ती आता म्हणते, मधुभाऊ ही माझी खऱ्या अर्थाने दिवाळी आहे मधुभाऊ. तेव्हा प्रताप आता खूप कौतुकाने सायली आणि मधुभाऊंकडे पाहतो, त्या दोघांमधील तो बॉन्ड पाहतो आणि म्हणतो की असा हा आनंद ऐन दिवाळीमध्ये प्रत्येक घराघरात यायला हवा. तेव्हा कल्पना म्हणते, हो खरं आहे तुमचं, कारण बाप लेकीची भेट ही ऐन दिवाळीत व्हावी असंच देवी आईला वाटत असेल आणि हीच देवी आईची इच्छा होती. कुसुम देखील म्हणते, कल्पनाताई ते म्हणतात ना, भगवान के घर देर है अंधेरा नहीं, आणि आता तेच खरं घडतंय. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते. खूप प्रेमाने ती त्याच्याकडे पाहत असते आणि तिच्या मनात गिल्टसुद्धा असतं, कारण तिने अर्जुनबद्दल खूप मोठा आणि चुकीचा गैरसमज करून घेतला आहे हे तिला आता समजतं आणि त्यामुळेच ती त्याच्याकडे पाहत राहते. तेव्हा अर्जुनला देखील आता रडू आवरत नाही, त्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि मग अस्मिता त्या दोघांकडे पाहून अगदी रागातच नजर दुसरीकडे करते, कारण तिला त्या दोघांमधील तो बॉन्ड पाहवतच नाही. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला वाटतं ना मिसेस सायली, एवढा मी वाईट नाही आहे. तेव्हा तो आता कान पकडून तिची माफी मागणार असतो, तर सायली आता पटकन त्याचे हात आपल्या हातात घेते आणि पटकन अर्जुनला मिठी मारते व खूप रडत असते. तेव्हा अर्जुनला विश्वासच बसत नाही की सायलीने मला अगदी घट्ट मिठीत घेतलंय. मग आता अर्जुनला देखील खूप आनंद झालेला असतो आणि मग ते दोघेही खूप रडत असतात. अर्जुनच्या चेहऱ्यावर आता सायली खुश आहे याचा आनंद स्पष्टपणे दिसत असतो आणि त्याच्या डोळ्यातून देखील आनंदाश्रू येतात. मग घरातील सर्वजण आता त्या दोघांकडे पाहतच राहतात. दोघांचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे, फक्त काहीतरी गैरसमज झाला म्हणून सायलीने त्याच्यावर अबोला धरला हेही सर्वांना आता समजलेलं असतं आणि गैरसमज फक्त मधुभाऊंबद्दल झाला होता हेही आता कल्पनाला समजतं.
तर आता सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. नंतर अस्मिता आता मनात विचार करत असते की या थेरड्यासाठी अश्रू तरी का काढायचे. मम्मा आणि डॅडसुद्धा यामध्ये सामील आहेत. काय गरज आहे यांना त्या म्हाताऱ्यासाठी उगीच अश्रू गाळायची. यांना काय एवढा आनंद झाला असेल. आत्ता ना पूर्ण आजी असायला हवी होती. तेव्हा आता तिला आठवतं की पूर्ण आजी मागच्या वेळी म्हणाली होती की अर्जुन तू कोणता विचार खुन्याला आपल्या घरात घेऊन आलास. अर्जुन म्हणालेला असतो की पूर्ण आजी अगं आज आपल्या घरी सायलीचे बाबा आले आहे. पूर्ण आजी आता रागातच म्हणालेल्या असतात की हे काही जेल नाही अर्जुन आणि मला आपल्या या घरामध्ये अजिबात खुनी माणसं नको आहेत. तेव्हा मधुभाऊंना खरं तर खूप वाईट वाटलेलं होतं. तेव्हा अस्मिता आता म्हणते की या घरच्यांनी ना मेंदू गहाण ठेवला असेल कुठेतरी, परंतु मी नाही. आता पूर्ण आजीला ही न्यूज कळायलाच हवी की इथे काय नक्की चाललं आहे पूर्णाजीच्या अनुपस्थितीमध्ये. म्हणून पूर्णाजींकडे चुगली करण्यासाठी लगेच ती तेथून निघून जाते. मग आता घरातील सर्वजण अर्जुन सायलीकडे अजूनही पाहतच असतात. त्याच वेळी आता कल्पना हसते आणि म्हणते मधुभाऊ मला असं वाटतंय की आता तुम्हाला इथे गार्डनमध्येच उभी राहून दिवाळी साजरी करावी लागेल, कारण तुमचं जावई आणि लेक हे मिठीतून बाहेर येतच नाही आहेत. तेव्हा अर्जुन पटकन स्वतःला सावरतो. दोघेही आपापले अश्रू पुसतात आणि मधुभाऊंना आतमध्ये घेऊन जातात. तेव्हा ते आतमध्ये गेल्यानंतर आता इकडे अस्मिताने लगेच पूर्ण आजीला कॉल केलेला असतो आणि मधुभाऊ इथे काय काय करतायत, कशाप्रकारे अर्जुनने मधुभाऊंना सोडवलं आणि सायलीला किती आनंद झाला. त्याचबरोबर मधुभाऊंबरोबर आता दिवाळी साजरी करायची आहे, त्या म्हाताऱ्याचं इकडे काय काम आहे असं नको ते ती पूर्ण आजींना सांगू लागते. दुसरीकडे घरातील सर्वजण आता तेथे बाहेर बसलेले असतात आणि फराळावर ताव मारत असतात. त्याच वेळी मात्र रविराज म्हणतो की या फराळाची चव मी किती वर्षानंतर चाखतोय. मला सांग प्रतिमा ही चकली तूच बनवली ना. तेव्हा प्रतिमा म्हणते हो मीच बनवली आहे. मग आता नागराज म्हणतो हो वहिनीच बनवणार ना अशा चकल्या दादा, कारण सुमनला तर काही बनवता येत नाही. तुला तर माहिती आहे ना सुमनची चकली दरवर्षीप्रमाणे कशी कापसासारखी मऊ किंवा कशी दगडासारखी अगदी टणक असते. फेकून मारली तरी इथे डोक्याला लागेल ती एवढी टणक चकली असते. तेव्हा सुमन रागातच त्याच्याकडे पाहते आणि म्हणते असं का बोलताय हो. मग आता रविराज म्हणतो काही नाही अगं सुमन, त्याचं ऐकूच नको, मनावर घेऊ नको, तो उगीच तुझी गंमत करत असेल आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अगदी फराळ छान झालाय. तुला सांगू का तू सुद्धा अगदी उत्तम फराळ बनवते आणि स्वयंपाकसुद्धा. सुमनला आता आनंद होतो की रविराजने तरी माझं कौतुक केलंय. मग आता प्रिया ही डोक्यालाच हात लावून तेथे बसलेली असते. तिला हा ड्रामाच मुळात नको असतो. पुढे रविराज आता म्हणतो सुमन तू दिवाळीचा पूर्ण फराळ केला ना तरीही चालेल, पण चकल्या आहेत ना त्या मात्र माझ्या प्रतिमानेच करू द्या हां. मग आता सर्वजण हसतात. तेव्हा सुमन म्हणते भाऊजी आता तुम्ही सुद्धा, कारण रविराजने सुमनची सुद्धा आता गंमत केलेली असते. तर रविराजच्या तोंडून आता प्रतिमाचं हे कौतुक ऐकून प्रतिमाला देखील आनंद होतो. तेव्हा घरात आनंद होतोय या विचाराने आता प्रियाचा मात्र जळफळाट होत असतो. ती आता प्रचंड चिडलेली असते. तिच्या हातात जी उशी असते ना तीच उशी टाकून देते आणि म्हणते बस झालं आता तुमचं. सुभेदारांनी माझा एवढा अपमान केला, त्याचबरोबर मगापर्यंत मी रडत होते आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आहे. तुम्ही इकडे दिवाळीचं सेलिब्रेशन करताय जोरात. मी असं किती वेळ माझं दुःख मनात दाबून ठेवायचं असं म्हणून ती आता खूपच चिडते आणि सगळ्यांकडे रागात पाहते. तेव्हा सर्वांना देखील आता प्रश्न पडतो हिलामध्ये नक्की काय झालं. आता तर नॉर्मल होती आणि असं अचानक एवढी चिडलीच का. आता रविराज आणि प्रतिमाला तर खूप टेन्शन येतं, कारण प्रियाच्या वागण्याचा पत्ताच त्यांना लागत नसतो. इकडे घरातील सर्वजण आता फराळ करत असतात. तेव्हा आता गप्पा टप्पा मारत सर्वांचं हसणं चालू असतं. मग त्यानंतर मधुभाऊ अर्जुनकडे पाहतच राहतात. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात जावई बापू तुम्हाला सांगू का यावर्षी सर्वांसोबत असं फराळ खाणं हे माझ्या नशिबात लिहिलं असेल. मला माहीत नव्हतं जावई बापू की यावर्षी मला असा घरचा फराळ खायला मिळेल म्हणून, आणि हे सगळं ना फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ प्लीज असं बोलू नका ना सारखं सारखं. मग आता
ते खूप इमोशनल झालेले असतात. सायली त्यांचा मूड ठीक करत विचारते, मधुभाऊ मला सांगा बरं आता, यातलं काय काय मी केलं आहे, कोणता पदार्थ मी बनवला आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, सांगायचं काय त्यात, नुसतं पाहूनसुद्धा मी सांगू शकतो हां माझ्या साऊने कोणकोणते पदार्थ बनवले आहेत. तेव्हा सर्वजण हसतात. तर अश्विन विचारतो, कसं काय? काय हो मधुभाऊ, तुमच्या डोळ्यामध्ये काही स्कॅनर बसवले आहेत की काय? मधुभाऊ म्हणतात, बापाच्या डोळ्यामध्ये असे निसर्गात कॅमेरे बसवलेले असतात. कारण आमची सायली आहे ना, ती कुसुमला अगदी लहानपणापासून फराळ करण्यासाठी मदत करायची. अगदी 12-13 वर्षांची असताना ती फराळ बनवते आणि तेव्हापासून मी फक्त तिच्याच हातचा फराळ खाल्ला आहे, दुसऱ्या कुणाच्याच नाही. हो की नाही साऊ? तेव्हा सायली आता आनंदानेच हो असं म्हणते. मग अर्जुन प्रेमानेच बाप लेकीकडे पाहू लागतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली म्हणते, मधुभाऊ जाऊ नका ना, माझं मनही अजून भरलेलं नाही आहे. मधुभाऊ म्हणतात, निघावं तर लागेलच. तेवढ्यातच पूर्ण आजी आता तेथे येतात. त्या बॅग घेऊन आपली आलेल्या असतात. त्याचवेळी आता पूर्ण आजी रागातच विचारतात, काय रे अर्जुन, आपल्या घरी कोण पाहुणे आले, मला सांगावंसं वाटलं नाही का? मधुभाऊ हात जोडूनच म्हणतात, सॉरी हा, मी निघतच होतो. तेव्हा अर्जुन, माझ्या प्रश्नाचं अजून उत्तर मिळालेलं नाही आहे असं रागातच पूर्ण आजी म्हणतात. सर्वजण आता खूप घाबरलेले असतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.